इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास देगाव येथील स्मशानभूमीच्या पाठीमागील वाढलेल्या गवताला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी वेगाने पसरली की जवळच असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या देगाव 132 kV उपकेंद्र परिसरातील गवतही आगीच्या विळख्यात सापडले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाढत्या उन्हामुळे आणि कोरड्या गवतामुळे आग लागली असावी अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सततच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरडे गवत आणि झाडे वाढलेली असल्याने भविष्यात अशा घटनांचा धोका टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.